जय शिवराय। आज राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अखंड समाज बार्शी मनोजदादा जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आजच्या या शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही लाक्षणिक उपोषण करत आहोत। वास्तविक पाहता राजश्री शाहू महाराजांनी या महाराष्ट्रात आरक्षण लागू केलं। सर्व जाती धर्मातील उपेक्षित वंचित लोकांना आरक्षणाच्या माध्यमातून या सर्व समाजाच्या ह्याच्यात येण्यासाठी महाराजांनी आरक्षणाचं सगळ्यांना मार्ग दाखवला। मात्र हा बहुसंख्य असणारा मराठा समाजच या आरक्षणापासून वंचित आहे। मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, त्यानंतर छावांचे अण्णासाहेब जावळे पाटील यांचं बलिदान गेलेलं आहे या मराठा आरक्षणाच्या चळवळीत। त्याचबरोबर मराठा समाजातील अनेक तरुणांचं या आरक्षण चळवळीत बलिदान झालेलं आहे। यानंतर मनोजदादांच्या नेतृत्वाखाली मागील 2 वर्षापासून अखंड मराठा समाज महाराष्ट्रातला तसेच संपूर्ण भारतातला मनोजदादांच्या नेतृत्वाखाली एकत्र होऊन मराठा आरक्षणाच्या या मागणीला पुन्हा एकदा मनोजदादांच्या नेतृत्वाखाली जोर धरलेला आहे। मागच्या वर्षी दादांच्या उपोषणामुळे मराठ्यांच्या कुणबी जे सर्टिफिकेट आहेत ते मोठ्या प्रमाणात बाहेर निघले। त्याच्यामुळे मराठा समाजातील अनेक तरुण कोणी MBBS डॉक्टर झाले, कोणी इंजिनियर झाले, कोणी कलेक्टर झाले, कोणी विविध शासकीय पदांवर गेलेले आहेत। अनेक लोकांना शैक्षणिक क्षेत्रात देखील या गोष्टीचा लाभ झालेला आहे। आता 29 ऑगस्टला मनोजदादांच्या नेतृत्वाखाली ही शेवटची मोठी लढाई आरक्षणाच्या संदर्भात सरकार विरोधात होणार आहे। तरी आज या निमित्ताने आम्ही बार्शी शहरातील सर्वच मराठा समाजातील आंदोलक या ठिकाणी सर्व समाजाला आंदोलनासाठी या ठिकाणी आवाहन करतोय की सर्वांनी जात पात धर्म पक्षभेद सोडून मनोजदादा सारख्या प्रामाणिक नेतृत्वाच्या पाठीमागे ताकदीने उभा राहून 29 तारखेला सर्वांनी ताकदीने यावं, हेच या निमित्ताने मी या ठिकाणी आवाहन करतो। जय भवानी।